होता आपण बघितला आहे. पण मला विशेष आनंद झाला आज आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी आम्हाला पाठीमागे केला. छत्रपती शिवाजी महाराजांची आजोळ आहे अशी माहिती मिळाली की ते छत्रपती महाराज जेव्हा आपले शिवाजी महाराज इथे यायचे ते तांड्यामध्ये ते रमून जायचे. म्हणजे त्याची संस्कृती कदाचित त्यांना म्हणजे आमचं मला माझी सिस्टीम आहे नायक कारभारी तांडा सिस्टम तर त्याच्यातून त्यांना प्रशासन वगैरे वगैरे बरीच काही बाळ करून या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून हे जे जिजाऊच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आज मला खूप आनंद झाला की चांगला मोर्चा झाला. आणि आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आता लोन गेलेलं आहे. आज आपण महाराष्ट्र नाही तर देशामध्ये चर्चा आहे. जसं जरांगे पाटलांच्या मोर्चाची चर्चा झाली त्याचं फॉरेनमध्ये सुद्धा झाली तसं आम्ही कमीत कमी देशापर्यंत तो पोचलेलो आहे. तुम्ही बघा मोर्चामध्ये जे उत्साह आहे तो आज 2 ठिकाणी होता. उद्या परवा 4 ठिकाणी 29ला चंद्रपूर नांदेड आपल्या वाशिम आणि काय मागणी उस्मानाबाद म्हणजे काय मागणी कशासाठी मोर्चा काढला गेला काय मागणी आहे तुमची नेमकी? साधी आहे जरांगे पाटलांनी दिलं ते काम मागले तर तुम्ही त्यांना जे हैदराबाद गॅजेट लावला तर त्याहीपेक्षा हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त कुणबी मराठा एक आहे म्हटलेलं आहे. तिथे आमच्या इथे तर बंजारा लमानी एक आहे म्हटलेलंच आहे. पण द्विभाषिक राज्याची जेव्हा निर्मिती झाली 1956ला तर जो आपल्या विभाजनाचा जो ॲक्ट आहे जो कायदा बनला त्यात असं ठरलं होतं की या राज्यामध्ये म्हणजे जुन्या त्या हैदराबादमध्ये ज्या काही सवलती असतील त्या सवलती तुम्हाला कंटिन्यू करू या ठिकाणी असं स्पष्ट ॲग्रीमेंटमध्ये आहे. त्यामुळे त्या सवलती आता बघा हैदराबाद आणि तेलंगणामध्ये म्हणजे आंध्र आणि तेलंगणामध्ये आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये आहे आम्ही तर तेच आम्हाला द्यावं आमची मागणी आहे. तसं जर बघितलं डझनभर पुरावे माझ्याकडे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर आता थोड्या वेळाने तुमचा मोबाईल उघडा त्यांना सांगा की महाराष्ट्राची लिस्ट काय शेड्यूल ट्राईबची तर तुम्हाला 35 नंबरवर नायक नायका मोठा नायका नाना नायका चोळीवाल्या नायका आणि सिंगवाल्या नायका. सिंग आमच्या समाजात आहे चोळी आमच्या समाजात आहे आणि आम्हाला नायकसुद्धा म्हणतात. उत्तर भारतात तुम्ही जर गेलात तर नायक समाज म्हणतात. म्हणजे एखादा तांडा असेल तर बंजारा तांडा म्हणत नाही तर नायकाचा तांडा. आता आम्ही जर इकडे मारवाड्याच्या दुकानात गेलो तर आम्ही आमचे वाडवडील जायचं सोबत या नाईक तसा नाईक म्हणजे आम्हाला नाईकच म्हणतात. तसं अनेक लोकांनी नाईक नावसुद्धा धारण केलेलं आहे. आपले वसंतराव नाईक त्यांचं नाव वसंत राठोड होतं. तुमची काय भूमिका असेल तुमची? आमची भूमिका म्हणजे बघा आत्ता आठवड्यापर्यंत मोर्चे आहे. दिवाळीच्या आधी धडक देणारा मुंबई त्यामध्ये अक्षरशः म्हणजे सरकारची झोप तर उडालेली आहे. आम्हाला विश्वास आहे यावेळेस आम्हाला आरक्षण मिळणार. आदिवासी समाज विरोध करतोय नाही त्यांचं चुकीचं आहे ते त्यांना माहीत नाही माझा फॉर्म्युला काय आहे. मी उगीच मराठाला कुणब्याला आरक्षण द्या म्हणत होतो ते फॉर्म्युला आहे माझ्याकडे. तोच फॉर्म्युला तिकडे लावू. कुणबी मराठाला जर वेगळं दिलं असतं तर आज सरकार जे अडचणीत आहे ते आले नसते ना. कुणबी मराठा तुम्ही एक म्हणताय ना मग त्यांना द्या ना 8 नाही 10 नाही 12% द्या असं म्हटलं होतं. ते त्यांना जमलं नाही. आता मी त्यांच्या आदिवासीमधून 1% पण घेणार नाही. दुसरीकडे ओबीसी पण नाराज आहे म्हणून तेच म्हटलं ना मी उगीच सरकारने अंगावर घेतले. एकतर मी ऐकतोय की आमचे देवेंद्र नरेंद्र मोदी विशेष अधिवेशन बोलून हा विषय हुशार म्हणतात पण इथे त्यांनी हुशारी का दाखवली नाही इथे का चुकत आहे ते कसे काय सांगू शकतात. धक्का लागला नाही म्हणून धक्का लागला नाही धक्का लागला नाही तर मग आरक्षण मिळणार कसं आहे. सिंपल आहे की आज 425 जाती आहे आपल्या ओबीसीमध्ये त्याच्यापैकी एकच जात म्हणते की GR बरोबर आहे. कुणबी आणि मराठा म्हणते GR बरोबर आहे. बाकी 424 जातीला त्यांनी अंगावर घेतलं. ओके तर त्याच्यामुळे हे सगळं चुकलेलं आहे. काय विचार नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात याचं कारण आहे एका दिवसात त्यांनी EWSचं आरक्षण दिलं. आपण बघितलं कुठला सर्वे नाही आयोग नाही काही नाही. इच्छाशक्ती पाहिजे. आमच्यात काय झालं की हे काही नवीन नाही आहे. 1967, 71 आणि 76ला 3 वेळा बिल आलेलं आहे. बिल काय उगीच आला. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसली होती ते सगळे फिरून त्यांनी सांगितलं हा बंजारा समाज याच्यामध्ये याच्यात काय तुम्हाला सांगू का पॉलिटिकल निर्णय असतो कधी कधी. म्हणजे जेव्हा पॉलिटिकल काही 52 खासदारांनी राजीनामा फेकला आपल्या इंदिरा गांधीच्या टेबलावर
तेव्हा ते झालं नाही. म्हणजे हा अशा प्रकारचा पॉलिटिकल विरोध आहे. कायद्याने आम्ही शेड्यूल ट्राईबच आहोत असा पॉलिटिकल. आणि हे खमक्या पंतप्रधान आहे, एका दिवसात करून टाकेल, आम्हाला आरक्षण देऊन टाकेल.